नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मार्च आणि एप्रिल हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भामध्ये आहे. मला माहिती आहे मी 2 दिवस लाईव्ह आलेली नाही आणि आजही मला काही कारणास्तव लाईव्ह यायला जमलं नाही. काळजी करू नका, आपण उद्या लाईव्ह घेऊया. आता तुमच्या कमेंट मला येत आहेत की सरकार विसरलं का हे वितरण करायचं किंवा योजना बंद झाली का? तर मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, ही योजना बंद झाली नाही. पण आणखी वितरणाची कुठलीही अपडेट आलेली नाही. ज्यावेळेस अपडेट येईल त्याच वेळेस मी तुम्हाला सांगणार. बरोबर ना? मी चुकीची माहिती देत नाही, तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही मला म्हणताय ताई तुम्ही सरकारला सांगा, सरकारला सांगा. त्यांच्यापर्यंत आपली सगळी माहिती पाठवलेली आहे. मार्च हप्त्याचं वितरण, एप्रिल हप्त्याचं वितरण किंवा आपल्या ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना, ही सुद्धा माहिती सगळी पाठवलेली आहे. पण अजूनही या विषयावर सरकारकडून कुठलाही एकही शब्द जो आहे तो बाहेर आलेला नाही किंवा वितरणाला उशीर का होत आहे. म्हणजे बघा, मला इथे या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की सरकारने या वितरणाला उशीर का होत आहे एवढी तरी माहिती देणं अपेक्षित आहे, किंवा पुढे जाऊन सांगू आपण की वितरण कधी होणार आहे एवढी तरी माहिती येणं खूप गरजेचं आहे. कारण सर्व लाडक्या बहिणी सध्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मार्च वितरण झालं नाही, एप्रिल हप्ता वितरण झालं नाही. आज आहे मे महिन्याची 5 तारीख, म्हणजे तिसरा महिना उजडलेला आहे आता, आणि अजूनही वितरणाचा कुठलाच ठामपत्ता नाहीये. वितरण सोडा, पण कुठलीही माहिती आलेली नाही अजून. मला या ठिकाणी इथे एवढंच सांगायचं आहे की सरकारने ह्याच्यावर थोडा विचार करणं गरजेचं आहे की वितरण कधी म्हणजे कसं बघा, आता एक कसं झालंय, आता अपडेट येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. कारण अपडेटच नाही तर कसं काय बोलणार ना? जी माहिती येईल त्याच्यावर आपण नेहमी बोलतो, पण माहितीच येत नाही. एवढी माहिती पाठवली, व्हिडिओ शेअर केले, सगळं करून झालं, पण अजूनही कशामुळे या वितरणासंदर्भामध्ये जे आहे ते माहिती येत नाही मला माहित नाही. पण तुम्हाला अजून एक पुढे जाऊन सांगणार आहे. मला काही लोक कमेंट करत आहेत की या बाईने मक्ता घेतलाय का लाडक्या बहिणींचा, किंवा लाडकी बहीण योजनेचा या बाईने कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का? ही बाई फक्त या योजनेवर बोलतीये. आता मला तुम्ही सांगा, मी पहिल्या दिवसापासून या योजनेवर काम करतेय. कितीतरी माझ्या अशा संपर्कामध्ये माझ्या महिला आहेत ज्यांना मी फॉर्म भरायला लावले जबरदस्ती, आणि त्यांना लाभ मिळत आहे. कितीतरी महिलांची मी केवायसी करून दिली. त्याच्यामध्ये सिंगल मदर असतील किंवा ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड आहे अशा महिला असतील, त्यांना मी मार्गदर्शन केलं, त्यांची केवायसी झाली आणि त्यांना आज पैसे मिळत आहेत. कितीतरी महिला अशा आहेत ज्यांना पैसे मिळत आहेत आत्ता. अगोदर मिळत नव्हते पण आत्ता मिळत आहेत. का? तर मी खात्रीशीर माहिती दिल्यामुळं. आणि मला जर असं वाटतं, हे बघा, ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील, मी थोडं स्पष्ट बोलते, ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडत असतील, ज्या लोकांना माझी माहिती खरी वाटत असेल, त्यांनी माझे व्हिडिओ बघा. जर ही लाडकी बहीण योजना किंवा कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच नाही किंवा तुम्हाला आवश्यकता पण नाहीये, तुम्ही खूप पैसेवाले आहात, तुम्हाला गरज नाही, मला असं वाटतं तुम्ही मला कमेंट करू नये. ऍक्च्युली मी बोलत नाही ह्या विषयावर, पण काय होतं ना, एकच कमेंट जर वारंवार येत असेल ना, आणि एक व्यक्ती कमेंट करतो ना, दुसरा पण करतो, असं होतंय. तर असं झालं नाही पाहिजे. मी या लाडक्या बहिणींचा मक्ता घेतलाय का समजून जा. मी घेतलेला आहे आणि मी कॉन्ट्रॅक्ट पण घेतलंय. तुम्हाला काय समजायचंय ते समजा. माझं जे काय आहे ते चालूच राहणार आहे. मी कोणालाही घाबरत नाही. पहिले मी सांगते तुम्हाला, मी कोणाला घाबरत नाही, कारण मी कोणाकडून काही घेतच नाही. त्यामुळे मला घाबरायचा प्रश्नच येत नाही. मी विनाकारण कुणाला त्रास देत नाही, आणि मला कोण त्रास दिला तर त्याला सोडत नाही. हा आपला विषय आहे. आणि मला अशा चुकीच्या कमेंट आल्या तर त्या लोकांना मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकत आहे सध्या. त्यामुळे तुम्ही विचार करा की मला काय कमेंट करायच्या. मी काहीच उत्तर देणार नाही. मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकणार आहे इथून पुढे. हा मुद्दा मी आता मुद्दाम मांडला की तुम्हालाही माहिती असावं की मी तुमच्या बाजूने बोलतेय. तर मला कमेंट येत आहेत आता की तुम्ही मक्ता घेतलाय का, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मला लोक किती त्रास देतात. आता मी या योजनेवर बोलतेय सारखं, ह्याची माहिती मी बाहेर देते सगळी. अजून वितरण झालं नाही मी सांगतेय, कारण तुमच्या बाजूने कोणीच बोलत नाहीये, फक्त मीच बोलतेय, म्हणून लोकांना त्रास होतोय आणि मला आता लोक त्रास देत आहेत या योजनेच्या अंतर्गत सुद्धा. तर तुम्हाला ही माहिती असावं म्हणून सांगितलंय. बाकी बघा, अजून मार्च महिन्याची अपडेट आलेली नाही. ज्या वेळेस ही अपडेट येईल मी सांगणारच आहे तुम्हाला. पण मला असं वाटतंय सरकारने थोडंसं या जे आहे ते दखल घेतली पाहिजे. माझी नाही तर नाही, पण कमीत कमी आपल्याला ज्या कमेंट येत आहेत ना की ताई वितरणाची गरज आहे, ताई वितरणाची गरज आहे, ताई पैशाची गरज आहे, तर या कमेंटची जरी सरकारने दखल घ्यावी मला असं वाटतं या ठिकाणी, आणि तात्काळ हे वितरण चालू करावं किंवा जी आर तरी कमीत कमी यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत या पात्र लाभार्थ्यांना हे 1500 रुपये मिळावे एवढीच माझी अपेक्षा आहे. ज्या महिलांची केवायसी झाली नाही ह्याच्यावर सुद्धा काही अपडेट नाही, ह्याच्यावर पण काहीतरी अपडेट यावी.
कारण का जून मध्ये चालू होणार असेल तसं सांगा ना, की जून मध्ये जी केवायसी चालू होणार आहे, तर आपण तसं शांत बसू, आपण परत बोलणार नाही, मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय, मी जे विषय आज मांडलेले आहेत ते योग्य आहेत का? तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी या योजनेच्या अंतर्गत अजून वितरण झालं नाही म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलाय. बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत, मला हप्ता आला नाही, हप्ता आला नाही. तर अजून वितरणच झालं नाही तर तुम्हाला हप्ता कसं येईल, हा मुद्दा आहे इथं. काळजी करू नका, लवकर वितरण होईल आणि सरकार तुमच्या कमेंटची दखल नक्की घेईल. कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. फक्त तुम्ही बघता आणि सोडून देता. कमेंट करा. आणि मी अजून एक या ठिकाणी सांगणार आहे, व्हिडिओला लाईक करायला, हाईप करायला, सबस्क्राईब चॅनलला करायला किंवा बेल नोटिफिकेशन दाबायला तुम्हाला एकही रुपया लागत नाही. मी लोकांच्या शिव्या खात आहे आज तुमच्यामुळे. लोक मला शिव्या घालतायत मी या योजनेवर बोलतेय म्हणून. मी हे सगळं तुमच्यासाठी करतेय. माझा काय ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे? मी योजनेचा फॉर्म भरलेला नाही आणि मी कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही. तुम्हाला लाभ मिळावा म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि आज लोक मला शिव्या घालत आहेत या योजनेच्या अंतर्गत मी कामकता घेतलाय का किंवा मी काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का. त्यामुळे तुम्हीही बोलणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणून मला लाखो करोडो रुपये मिळत नाहीत, हे पण लक्षात ठेवा. ही माझी प्रामाणिक भावना तुमच्याकडून आहे. जसं मी तुम्हाला मदत करते, तुमच्याकडून मला याची अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओ शेअर करावं, लाईक करावं, कमेंट करावं तुमच्या प्रॉब्लेम जे काय आहेत ते, आणि सबस्क्राईब करावं चॅनलला. बाकी तुम्हाला मी सगळं सांगितलंय. अपडेट आली की नक्की देणार आहे. लवकरच वितरण होईल एवढं मी या ठिकाणी सांगू शकते. आणि सरकारने लवकर वितरण करावं हेही मी सरकारला या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या वतीने जे आहे ते विनंती करत आहे वारंवार. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.